गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, चला तर आपण लेक्चरला सुरुवात करूया। आजचं आपलं हे 29वं लेक्चर आहे ग्रामसेवकचं, जे पेपरच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे। आता पेपर हे मार्च एंडिंग आणि एप्रिलच्या सुरुवातीला असणार, म्हणजे कोणत्या मार्च किंवा एप्रिल महिन्यात राहणार, म्हणजे राहणार 100% राहणार। तर चला तुम्ही प्लेलिस्ट सर्व अभ्यासून टाका, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल। आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, मला पण थोडं मोटिवेशनल मिळेल। चला तर सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, जमिनीच्या पृष्ठभागावर समपातळी रेषेवर घातलेल्या बांधास कोणता बांध असे म्हणतात? तर कोणत्या बांध म्हणतात? पृष्ठभागावर समपातळी रेषेवर घातलेल्या बांधास। तर ढाळीचे बांध, कच्चा बांध, समपातळी बांध, मजगी। तर आपलं राईट आन्सर काय येणार? समपातळी बांध असे म्हणतात। नेक्स्ट आहे, खड्याचे परिणाम काढण्यासाठी खालीलपैकी कोणते सूत्र अवलंबले जाते? तर कोणते सूत्र अवलंबले जाते खड्यांचे परिणाम काढण्यासाठी? तर लांबी गुणिले रुंदी गुणिले खोली। नेक्स्ट आहे लांबी गुणिले रुंदी। नेक्स्ट आहे लांबी गुणिले रुंदी। 4 आहे लांबी प्लस रुंदी प्लस खोली। तर आपलं राईट आन्सर काय येणार? 1 नंबर। 1 नंबर आहे आपला राईट आन्सर, लांबी गुणिले रुंदी गुणिले खोली। नेक्स्ट आहे, शासनाने जल व मृदा संधारणाचे सर्व कामे खालीलपैकी कोणत्या योजनेतून करण्यास मान्यता दिली आहे? तर आपले ऑप्शन आहे यशवंत ग्राम समृद्धी योजना, पडीक जमीन विकास योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, यापैकी नाही। तर आपला राईट आन्सर काय येणार? महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, हे आपला राईट आन्सर आहे। नेक्स्ट आहे, प्रत्येक ग्रामपंचायतीस दरवर्षी किमान किती ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे? तर किती ग्रामसभा घेतल्या पाहिजे ग्रामपंचायतीने दरवर्षी, ज्या बंधनकारक आहे? ऑप्शन आहे 6, 2, 10, 4। तर आपलं राईट आन्सर काय? 4 आहे आपलं राईट आन्सर आहे। नेक्स्ट आहे, गावातील पाणी पुरवठ्याची साधने ही खालील नमुन्यात नोंदविली जातात। तर कोणत्या नमुन्यात नोंदविली जातात गावातील पाणी पुरवठ्याची साधने? तर ऑप्शन आहे तलाठ्याकडील नमुना क्रमांक 10, ग्रामसेवकाकडील नमुना क्रमांक 3, तलाठ्याकडील नमुना क्रमांक 14, ग्रामसेवकाकडील नमुना क्रमांक 3। तर आपलं राईट आन्सर काय येणार? 3 नंबरचा आपला राईट आन्सर आहे। तलाठ्याकडील नमुना क्रमांक 14 मध्ये गावातील पाणी पुरवठ्याची साधने ही नोंदविली जातात। लक्षात ठेवा, हे नवीन क्वेश्चन आहे, जे अत्यंत आवश्यक आहे पेपरच्या दृष्टीने। नेक्स्ट आहे, ग्रामपंचायतीच्या स्थावर मालमत्ता ह्या खालील नमुना रजिस्टर मध्ये नोंदविल्या जातात। तर कशामध्ये नोंदविल्या जातात ग्रामपंचायतीच्या स्थावर मालमत्ता? ऑप्शन आहे नमुना नंबर 1, नमुना नंबर 9, नमुना नंबर 25, यापैकी एकही नाही। तर आपला राईट आन्सर काय येणार? नमुना नंबर 25 मध्ये नोंदविल्या जातात ग्रामपंचायतीच्या स्थावर मालमत्तेचा नोंद। नेक्स्ट आहे, कोणत्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्थेला अधिक अधिकार मिळाले, म्हणजे जास्तीचे अधिकार मिळाले? तर कोणत्या घटना दुरुस्तीनुसार? ऑप्शन आहे 8वी घटना दुरुस्ती, 5वी घटना दुरुस्ती, 73वी घटना दुरुस्ती, 74वी घटना दुरुस्ती। तर आपलं राईट आन्सर काय आहे? 73वी घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्थेला अधिक अधिकार मिळाले। नेक्स्ट आहे, 2 ग्रामसभेमध्ये जास्तीत जास्त किती अंतर राहू शकते? तर किती अंतर राहू शकते 2 ग्रामसभेमध्ये जास्तीत जास्त? तर ऑप्शन आहे 1 महिना, 15 दिवस, 2 महिने, 4 महिने। तर आपला राईट आन्सर काय येणार? 2 महिने। तर 2 महिने हे 2 ग्रामसभेमध्ये जास्तीत जास्त अंतर राहू शकते। तसं महिन्याच्या महिन्यात ग्रामसभा घ्यावी लागत असते। नेक्स्ट आहे, ग्रामपंचायतीच्या अंदाजपत्रकापैकी खालीलप्रमाणे तरतूद ही अनुक्रमे मागासवर्गीय व महिला
बाल कल्याणासाठी खर्च करणे बंधनकारक आहे. तर किती टक्के? किती टक्के खर्च करणे महिलांसाठी आणि बालकांसाठी आवश्यक आहे? मागासवर्गीय व महिला बाल कल्याणासाठी खर्च करणे बंधनकारक आहे. तर ऑप्शन आहे 15 व 10%, 3 व 5%, 5 व 10%, 8 व 10%. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 15 व 10%. 15% हे मागासवर्गीय व महिला व बाल कल्याणासाठी 10% असे खर्च करणे बंधनकारक आहे ग्रामपंचायतीस. नेक्स्ट आहे 50 नंबरचा क्वेश्चन. 1 जून कृषी दिन हा खालील नेत्याचा वाढदिवस साजरा करण्यात येतो. कोणत्या नेत्याचा वाढदिवस हा कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन आहे लाल बहादूर शास्त्री, पंडित जवाहरलाल नेहरू, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील. तर आपलं राईट आन्सर काय येणार? वसंतराव नाईक हे आपलं राईट आन्सर आहे. TCL पावडर म्हणजेच विरंजक चूर्ण यामध्ये क्लोरीनचे प्रमाण सर्वसाधारणपणे खालीलप्रमाणे असले पाहिजे. तर किती असले पाहिजे? TCL पावडर विरंजक चूर्णमध्ये क्लोरीनचे प्रमाण. तर ऑप्शन आहे 50%, 100%, 30%, 12.5% म्हणजेच 12.5%. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 30%. 30% असले पाहिजे क्लोरीनचे प्रमाण TCL पावडर किंवा विरंजक चूर्णमध्ये. नेक्स्ट आहे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजना RGSY कशाशी निगडीत आहे? तर कशाशी निगडीत आहे RGSY ही योजना म्हणजेच राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजना? तर ऑप्शन आहे पंचायत राज सशक्तीकरण, रोजगार निर्मिती, शाळेतील स्वच्छता, संत गाडगेबाबा अभियान. तर आपलं राईट आन्सर काय येणार? पंचायत राज सशक्तीकरणाशी संबंधित आहे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजना. हे लेक्चर खूप फायदेशीर ठरणार आहे आजचं तुम्हाला, त्याच्यामुळे आजचं लेक्चर शेवटपर्यंत वाचा सर्वांनी आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मी असेच लेक्चर घेऊन येणार आहे जे आवश्यक आहे. चला तर बघूया. ग्रामसभेसाठी कोरम किती असावा लागतो? तर किती असावा लागतो ग्रामसभेसाठी कोरम? गावातील 50% मतदान, गावातील 15% मतदार किंवा किमान 100 मतदार, गावातील 15% मतदार किंवा किमान 200 मतदार, गावातील किमान 10% मतदार. तर किती असावा लागतो ग्रामसभेसाठी कोरम? गावातील 15% मतदार किंवा किमान 100 मतदार एवढा आवश्यक असावा लागतो ग्रामसभेसाठी. नेक्स्ट आहे इंदिरा आवास योजनेअंतर्गत खालीलपैकी लाभ दिला जातो. तर कोणता लाभ दिला जातो इंदिरा आवास योजनेअंतर्गत? आरोग्य, घरकुल, शिक्षण, पाणी पुरवठा. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? घरकुल. इंदिरा आवास योजना म्हणजे घरकुलची स्कीम आहे. त्याच्या अंतर्गत इंदिरा आवास योजनेअंतर्गत घरकुल हे देण्यात येतात. नेक्स्ट आहे 15 नंबरचा 13व्या वित्त आयोगाचा कार्यकाळ कोणता आहे? तर कोणता आहे 13व्या वित्त आयोगाचा कार्यकाळ? वित्त आयोग करून ठेवा आणि त्याचा कार्यकाळ करून ठेवा. 13वा वित्त आयोग विचारलेला आहे. तर कितवा आहे त्याचा कार्यकाळ? 2010 ते 2015, 2010 ते 2014. भरीन खूप होते, चार्जिंग कमी आहे म्हणून तसं बंद होत आहे. 2010 ते 2015, 2010 ते 2014, 2014 ते 2015, 2014 ते 2018. आपलं राईट आन्सर काय आहे ना? तर आपलं राईट आन्सर आहे 2010 ते 2015 हे आपलं राईट आन्सर आहे. 13व्या वित्त आयोगाचा कार्यकाळ आहे तो. तर मला आता कमेंटमध्ये आन्सर द्या की आताचं हे कोणता वित्त आयोग चालू आहे, किती वित्त आयोग चालू आहे. चला तर बघूया नेक्स्ट. ग्रामपंचायतीस काम करण्यासाठी खालीलपैकी निधी उपलब्ध होत नाही तर
कोणता निधी उपलब्ध होत नाही ग्रामपंचायतीस काम करण्यासाठी? तर आमदार फंड, नगरसेवक फंड, खासदार फंड, 13वा वित्त आयोग. तर आपला राईट आन्सर काय आहे ना? नगरसेवक फंड. नगरसेवक फंड हे उपलब्ध होत नाही ग्रामपंचायतीस काम करण्यासाठी. नगरसेवक फंड देऊ शकतो, आमदार देते, खासदार देऊ शकतो, 13वे वित्त आयोगानुसार भेटू शकते. पण ग्रामपंचायतीस काम करण्यासाठी नगरसेवकाकडून फंड उपलब्ध होत नाही. नेक्स्ट आहे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुराने काम मागितल्यास किती दिवसात काम उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे? तर किती दिवसात काम उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे? 1 महिना, 15 दिवस, 1 आठवडा, 10 दिवस. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 15 दिवसात. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना मागितल्यास ते त्यांना 15 दिवसात उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. नेक्स्ट आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार ग्रामपंचायतीकडे किती विषय दिले आहेत? तर किती विषय दिले मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1928 नुसार ग्रामपंचायतीकडे? ऑप्शन 108, 100, 45, 78. तर आपला राईट आन्सर काय ना? 78 विषय दिले आहेत मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार ग्रामपंचायतीकडे. नेक्स्ट आहे ग्रामपंचायतीस खालीलपैकी कोणती कर आकारणी करता येत नाही? तर कोणती कर आकारणी करता येत नाही ग्रामपंचायतीस? घरपट्टी, जमीन महसूल, आरोग्य कर, बाजार कर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? जमीन महसूल. ग्रामपंचायतीस जमीन महसूल कर आकारणी करता येत नाही, ते तलाठ्याकडे आहे. तलाठ्याचं काम वेगळं आहे आणि ग्रामसेवकाचं काम हे वेगळं आहे. नेक्स्ट आहे संत गाडगेबाबा अभियान ग्रामपंचायतीमध्ये खालील उद्देशासाठी प्रामुख्याने राबविले जाते. तर संत गाडगेबाबा अभियानात ग्रामपंचायतीमध्ये खालील उद्देशासाठी प्रामुख्याने राबविले जाते. तर कोणत्या उद्देशासाठी? तर ग्राम शिक्षण, रोजगार हमी, ग्राम स्वच्छता, कुपोषण निर्मूलन. तर आपलं राईट आन्सर काय ना? ग्राम स्वच्छता. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान. नेक्स्ट आहे निर्मल ग्राम पुरस्कार या बाबीसाठी प्रामुख्याने दिला जातो. तो कोणत्या बाबीसाठी दिला जातो निर्मल ग्राम पुरस्कार? तर आपले ऑप्शन आहे रोजगार स्वयंपूर्णता, शिक्षण, ग्राम स्वच्छता, कुपोषण निर्मूलन. तर आपलं राईट आन्सर काय ना? ग्राम स्वच्छतासाठी दिला जातो निर्मल ग्राम पुरस्कार. नेक्स्ट आहे मानव विकास कार्यक्रमांतर्गत खालील जिल्ह्याचा समावेश नाही. तर कोणत्या जिल्ह्याचा समावेश नाही मानव विकास कार्यक्रमांतर्गत? परभणी, लातूर, नांदेड, जालना. तर आपला राईट आन्सर काय ना? लातूर. लातूर या जिल्ह्याचा समावेश नाही म्हणतात. नेक्स्ट आहे पंचायत समिती स्तरावर प्रमुख कार्यकारी अधिकारी हे आहेत. तर कोण आहे पंचायत समिती स्तरावर? सभापती, गट विकास अधिकारी, तहसीलदार, ग्रामसेवक. तर आपलं राईट आन्सर काय ना? गट विकास अधिकारी हे पंचायत समिती स्तरावर प्रमुख कार्यकारी अधिकारी आहेत. नेक्स्ट आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? तर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम हा 1957, 1958, 1961, 1962. तर आपलं राईट आन्सर काय ना? 1958. तर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958चा आहे. ह्या वर्षी तो संमत करण्यात आला. लक्षात ठेवा एकूण एक क्वेश्चन हा इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे नक्की वाचा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर ऑप्शन आहे ग्रामसभा सरपंचास निवडून देते, तालुका पंचायत समितीच्या सदस्यास सरपंच म्हणून नियुक्त केले जाते, ग्रामपंचायत सदस्य त्यांच्यापैकी एकाची सरपंच म्हणून निवड करतात. वरील सर्व विधाने चूक आहेत. तर आपला राईट आन्सर काय येणार? 65 मधलं 3 हे आपलं राईट आन्सर आहे. ग्रामपंचायत सदस्य त्यांच्यापैकी एकाची सरपंच म्हणून निवड करतात.
बाकीचे विधाने चूक आहे. नेक्स्ट आहे, ग्रामसभा आयोजित करण्याचे काम खालीलपैकी कोण करते? तर कोण ग्रामसभा आयोजित करते? सरपंच, ग्रामपंचायत सचिव, पोलीस पाटील, तलाठी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? सरपंच हे ग्रामसभा आयोजित करते. नेक्स्ट आहे, जिल्हा परिषदेच्या आणि पशुसंवर्धन व दुग्ध विकास या 2 समित्यांना एकच सभापती असतो. तर कोणत्या समित्यांना एकच सभापती असतो? तर ऑप्शन आहे कृषी, शिक्षण, समाज कल्याण, महिला व बालकल्याण. तर आपला राईट आन्सर काय? कृषी. जिल्हा परिषदेच्या कृषी आणि पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास या 2 समित्यांना एकच सभापती असतो. तर कृषी आणि पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय हे लक्षात ठेवायचे 2 ऑप्शन. याला एकच सभापती असतो. या 2 वेगवेगळ्या समित्या आहे, कृषी समिती, पशुसंवर्धन व दुग्ध विकास समिती. नेक्स्ट आहे, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर भरणाऱ्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो? तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर भरणाऱ्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो? तर कोण असतो? सरपंच, ज्येष्ठ पंच, गटविकास अधिकारी, तहसीलदार. तर आपला राईट आन्सर काय येणार? ज्येष्ठ पंच असतो. नेक्स्ट आहे, पंचायत समितीचा सभापती निवडला जातो. तर कशातून निवडला जातो पंचायत समितीचा सभापती? आमदार संघातून, प्रत्यक्ष मतदाराकडून, जिल्हा परिषदेच्या निर्वाचित सदस्याकडून, पंचायत समितीच्या निर्वाचित सदस्याकडून की निवडून आलेल्या सरपंचाकडून. तर आपलं राईट आन्सर काय येणार? आपला राईट आन्सर आहे 2 नंबर. जिल्हा परिषदेच्या निर्वाचित सदस्यांकडून पंचायत समितीचा सभापती निवडला जातो. नेक्स्ट आहे 70 नंबरचा क्वेश्चन. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 35 अन्वये जेथे महिलेकरिता राखीव असलेले सरपंचाचे पद एखादी महिला भूषवित असेल, तेथे अविश्वासाचा ठराव पंचायतीच्या कोणत्याही बैठकीमध्ये भाग घेण्याचा व त्या वेळी मतदानाचा हक्क असणाऱ्या सदस्यांच्या एकूण संख्येपैकी ऑप्शन पेक्षा कमी नसेल इतक्या बहुमताने संमत होणे आवश्यक आहे. तर महिला सरपंचासाठी अविश्वासाचा ठरावासाठी किती तृतीयांश पेक्षा कमी असणे, बहुमत असणे आवश्यक ठरले? तर ऑप्शन आहे 1/3, 3/4, 1/4, 3/द्वितीयांश. 3/द्वितीयांश. केवढा मोठा क्वेश्चन दिलाय. चला तर आपण आन्सर बघूया. 2 नंबरचा आन्सर आहे 3/4. महिला काय म्हणतात? महिलेकरता राखीव असलेल्या सरपंचाचे पद एखादी महिला भूषवित असेल, ते अविश्वासाचा ठराव पंचायतीच्या कोणत्याही बैठकीमध्ये भाग घेण्याचा व त्या वेळी मतदानाचा हक्क असणाऱ्या सदस्यांच्या एकूण संख्येपैकी 3/4 पेक्षा कमी असेल इतक्या बहुमतानेच संमत होणे आवश्यक ठरते. नेक्स्ट आहे, केंद्र सरकारने वित्त मंत्रालयामध्ये सल्लागार म्हणून याची दिनांक 16 ऑक्टोबर 2014 रोजी नियुक्ती केली. तर कुणाची नियुक्ती केली सल्लागार म्हणून? आताचे लक्षात ठेवा तुम्ही, हा 2014चा क्वेश्चन होता जो याच्यात घेण्यात आलाय. तुम्ही आताचे लक्षात ठेवा. आताचे कोण आहे ते बघून घ्या एक वेळा. 71 नंबरचा क्वेश्चन आहे. याचा ऑप्शन 2 हे राईट आन्सर आहे. अरविंद सुब्रमण्यम तेव्हा होते. आता कोण आहे ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तो क्वेश्चन तुमच्यासाठी. सन 2014 मध्ये कैलास सत्यार्थी यांना नोबेल शांतता पुरस्कार कोणत्या कार्यासाठी मिळालेला आहे? आणि तुम्हाला माहीत नसेल तर आपल्या चालू घडामोडी जनरल नॉलेज सिरीज आहे, ते तुम्ही बघून घ्या प्लेलिस्टमध्ये. त्यात हे क्वेश्चन तुम्हाला सापडतील. सन 2014 मध्ये कैलास सत्यार्थी यांना नोबेल शांतता पुरस्कार कोणत्या कार्यासाठी मिळाला आहे?
तर ऑप्शन आहेत पर्यावरण, महिला अधिकार, बाल अधिकार, मानवाधिकार. तर आपलं राईट आन्सर काय येणार? महिला अधिकार यांच्यासाठी मिळाला आहे. आताचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? नोबेल शांततेचा. ते पण तुम्ही बघून घ्या आणि ते पण तुम्हाला त्याचं पण आन्सर प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल. कारण मी सर्व चालू घडामोडी किंवा पोलीस भरती सिरीज हे सगळं टाकत आहे आणि त्याच्यात हे सगळे क्वेश्चन कवर होत आहे जनरल नॉलेजचे. त्याच्यामुळे तुम्ही नक्की बघा ते पण. नेक्स्ट आहे दिनांक 6 ऑक्टोबर 2014 रोजी अमेरिकन असोसिएशनने मायकल फेल्प्स यांना खेळाच्या आचारसंहिता उल्लंघनामुळे निलंबित केले. तर कशामुळे निलंबित केले? कोणत्या खेळाडूला? कुस्ती, ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, स्विमिंग. तर 4 नंबरचा ऑप्शन आहे स्विमिंग. या खेळाच्या आचारसंहितेच्या उल्लंघनामुळे निलंबित केले मायकल फेल्प्स यांना. नेक्स्ट आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया योजनेच्या लोगोमध्ये खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे चित्रास वापर केला आहे? तर वाघ, सिंह, हत्ती, चित्ता. तर आपला राईट आन्सर काय येणार? सिंह. तर कोणत्या मेक इन इंडिया योजनेच्या लोगोमध्ये सिंह या प्राण्याच्या चित्राचा वापर केला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी. नेक्स्ट आहे संसद आदर्श ग्राम योजनेची सुरुवात केव्हा करण्यात आली? तर केव्हा करण्यात आली संसद आदर्श ग्राम योजनेची सुरुवात? तर ऑप्शन आहे 2 ऑक्टोबर 2014, 20 ऑक्टोबर 2014, 15 ऑगस्ट 2014. तर आपला राईट आन्सर काय येणार? 11 ऑक्टोबर 2014 हे आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट आहे राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ किती उत्पादनापर्यंत असणाऱ्या कुटुंबास मिळू शकते? तर राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ त्याच्यासाठी कुटुंबाचं उत्पन्न किती असणं आवश्यक आहे? तर ऑप्शन आहे 1.5 लाखपर्यंत उत्पन्न, 2 लाखपर्यंत, 1 लाखपर्यंत, 2.5 लाखपर्यंत. तर आपला राईट आन्सर काय ना? तर आपलं राईट आन्सर आहे 3 नंबर ऑप्शन, 1 लाखापर्यंत उत्पन्न असणे आवश्यक आहे राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ घेण्यासाठी. चला तर नेक्स्ट बघूया. महाराष्ट्राने 14 वयोगटापर्यंत मोफत सक्तीचे शिक्षण कायदा कधीपासून मंजूर करण्यात आला आहे? तर महाराष्ट्र सरकारने 14 ही वयोगटापर्यंत मोफत सक्तीचे शिक्षण कायदा हा ऑप्शन 1 एप्रिल 2009, 1 एप्रिल 2010, 1 एप्रिल 2011, 1 एप्रिल 2012. तर कधीपासून मंजूर करण्यात आला आहे? 77 नंबरचा क्वेश्चन आहे. तर आपला राईट आन्सर आहे 1 एप्रिल 2010 पासून हा कायदा 14 वयोगटातील गटापर्यंत मोफत सक्तीचे शिक्षण हा कायदा मंजूर करण्यात आला आहे. तर 1 एप्रिल 2010 पासून महाराष्ट्रात. चला तर नेक्स्ट बघूया. खालीलपैकी कोणत्या कारणास्तव किमती वाढतात? तर कोणत्या कारणास्तव किंमती वाढतात? तर ऑप्शन आहे अप्रत्यक्ष कर, प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष व प्रत्यक्ष कर, वरीलपैकी कोणतेही नाही. तर आपला राईट आन्सर काय येणार? अप्रत्यक्ष कर. अप्रत्यक्ष कर या कारणास्तव किमती वाढतात. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणत्या मदतीने जायकवाडी प्रकल्प पूर्ण करण्यात आला? तर कोणाच्या मदतीने जायकवाडी प्रकल्प पूर्ण करण्यात आला? तर जपान, USA, जर्मनी, रशिया. तर कोणाची मदत घेतली आहे जायकवाडी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी? तर आपलं राईट आन्सर काय येणार? जर्मनी. जर्मनी या देशाच्या मदतीने जायकवाडी प्रकल्प हा पूर्ण करण्यात आला. तर नेक्स्ट आहे 80 नंबरचा क्वेश्चन. भारतामध्ये जिरायत जमिनीच्या बाबतीत कमाल जमीन धारणा मर्यादा किती हेक्टर आहे? तर किती हेक्टर आहे जिरायत जमिनीच्या बाबतीत कमाल जमीन धारणा मर्यादा? तर ऑप्शन आहे 10.1, 10.93, 14.16, 18.21, 21.85. तर आपला राईट आन्सर काय ना? 21.85 आपला राईट आन्सर आहे. नेक्स्ट आहे डायलिसिस खालीलपैकी कोणत्या विकाराच्या रुग्णांसाठी वापरतात? तर कोणत्या विकाराच्या रुग्णांसाठी वापरतात डायलिसिस हे औषध?
मूत्रपिंड विकार, यकृत विकार, फुफ्फुस विकार, ब्रॉन्कायटिस. तर आपलं राईट आन्सर काय येणार? मूत्रपिंड विकार. या आजारासाठी डायलिसिस हे वापरतात. नेक्स्ट आहे शाब्बास हा शब्द आहे. तर कोणता शब्द आहे शाब्बास हा शब्द? क्रियाविशेषण, भाववाचक नाम, शब्दयोगी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय. तर आपलं राईट आन्सर काय येणार? केवलप्रयोगी अव्यय आहे शाब्बास हा शब्द. नेक्स्ट आहे ज्या नामामुळे पदार्थामधील, प्राण्यांमधील गुणांचा अथवा भावांचा अगर धर्माचा बोध होतो त्यास काय म्हणतात? सामान्य, विशेषण, धातू, साधित, भाववाचक. तर आपलं राईट आन्सर काय येणार? आपलं राईट आन्सर आहे 4 भाववाचक. हे आपलं राईट आन्सर आहे. पदार्थामधील, प्राण्यांमधील गुणांचा अथवा भावांचा अगर धर्माचा बोध होतो त्यास भाववाचक नाम असे म्हणतात. काय करा म्हणजे यश येईल हे वाक्य कोणते आहे? तर विद्यार्थी, आज्ञार्थी, संकेतार्थी, धातू, साधित. तर आपलं राईट आन्सर काय येणार? संकेतार्थी आहे. काय करा म्हणजे यश येईल, तर हे वाक्य संकेतार्थी आहे. कर्ता, कर्म, क्रियापद यांच्या परस्पर संबंधांना म्हणतात. तर काय म्हणतात? वाक्य, शब्दसमूह, कर्तरी, प्रयोग, प्रयोग. कर्ता, कर्म, क्रियापद यांच्या परस्पर संबंधांना प्रयोग असे म्हणतात. नेक्स्ट आहे खालीलपैकी सामान्य नाम कोणते? नवलाई, महागाई, आमराई, चपडाई. तर आपलं राईट आन्सर काय येणार? आमराई हे आपले सामान्य नाम आहे. नेक्स्ट आहे ऱ्हस्व स्वराच्या उच्चारात जो काळ लागतो त्यास काय म्हणतात? मात्रा, गण, छंद, वृत्त. तर आपलं राईट आन्सर काय येणार? मात्रा. नेक्स्ट आहे 92 नंबरचा दुष्काळ याची फोड अशी होते. तर काय म्हणून होते? दु प्लस काळ, दुस प्लस काळ, दु प्लस काळ, दुष प्लस काळ. तर आपलं राईट आन्सर काय येणार 92चं? दु प्लस काळ. नेक्स्ट आहे वाक्यातील अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा. चेंडू सीमारेषेबाहेर जाऊन स्थिरावला. तर आपलं राईट आन्सर काय येणार? संयुक्त क्रियापद, साधित क्रियापद, प्रयोजक क्रियापद, शक्य क्रियापद. तर आपलं राईट आन्सर काय येणार? साधित क्रियापद आहे. साधित क्रियापद आहे. चेंडू सीमारेषेबाहेर जाऊन स्थिरावला. नेक्स्ट आहे रोज कुठल्या तरी फॅक्टरीतला 5चा भोंगा वाजत असे. काळ ओळखा. वाजत असे म्हणतात. रीती वर्तमान काळ, रीती भूतकाळ, रीती भविष्यकाळ, अपूर्ण भूतकाळ. तर आपला राईट आन्सर काय येणार? रीती भूतकाळ. वाजत असे म्हणजे कधीतरी होता, वाजत होता भूतकाळात. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. भयंकर वादळ सुटले आणि पत्रे उडून गेले. तर आपलं राईट आन्सर काय येणार? गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय, प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय, उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय, समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय. तर आपलं राईट आन्सर काय येणार? समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय आपला राईट आन्सर आहे. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. चिंच खाल्ली. समर्पक कर्तरी कर्मणी, अकर्मक कर्तरी भावे. तर आपलं राईट आन्सर काय येणार? कर्मणी. चिंच खाल्ली. नेक्स्ट आहे खालील वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? सूर्य उगवला की लोक कामाला लागतात. केवल वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, प्रधान वाक्य. तर आपलं राईट आन्सर काय येणार? मिश्र वाक्य आहे. सूर्य उगवला की लोक कामाला लागतात. पुढीलपैकी संकेतार्थी वाक्य ओळखा. तर पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता. पाऊस पडतो व हवेत गारवा येतो. पाऊस पडल्यावर हवेत गारवा आला असता. पाऊस पडतोय व हवेत गारवा येतो. तर आपलं राईट आन्सर काय येणार? आपलं राईट आन्सर आहे पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता. जर तर संकेतार्थी. नेक्स्ट आहे तो तेथेच राहिला. वाक्याचा प्रकार सांगा. संयुक्त वाक्य, शुद्ध वाक्य, मिश्र वाक्य, गौण वाक्य. तर आपलं राईट आन्सर काय येणार? शुद्ध वाक्य आहे. तो तेथेच राहिला. पानिपत झाले या शब्दातील
ध्वन्यार्थ ओळखा. तर काय येणार? पानिपतचे युद्ध झाले, सर्वनाश झाला, सगळीकडे पाणी पाणी झाले, पानिपतची गोष्ट सांगितली. तर आपलं राईट आन्सर काय येणार? सर्वनाश झाला. हे आपलं राईट आन्सर आहे. अण्णा हजारे यांचे पूर्ण नाव काय आहे? तर किसन बाबूराव हजारे, किसन रावसाहेब हजारे, केशव रामभाऊ हजारे, किसन बाबूराव हजारे. तर 31 नंबरचा क्वेश्चन आहे. आपला राईट आन्सर आहे किसन बाबूराव हजारे. नेक्स्ट आहे, शेततळ्याची खोली किती ठेवण्याचे निकष आहे? तर किती ठेवण्याचे निकष आहे शेततळ्याची खोली? तर 1 मीटर, 2 मीटर, 3 मीटर, 4 मीटर. तर आपला राईट आन्सर काय येणार? 3 मीटर ठेवणे आवश्यक आहे. पावसाळ्यात शेवटी नाल्यात पाणी अडविण्यासाठी रिकामे सिमेंट गोणीचा वापर करून तयार केलेल्या बंधाऱ्यास म्हणतात. तर कोणते बंधारे म्हणतात? तर सिमेंट बंधारा, वनराई बंधारा, माती नाळा बंधारा, मृतचार. तर आपलं राईट आन्सर काय ना? वनराई बंधारा म्हणतात. नेक्स्ट आहे, मतदार नोंदणीसाठी आवश्यक पात्रता वय 21 वरून 18 वर्षे कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आले? तर कोणती घटना दुरुस्ती आहे ज्याने 21 वरून 18 वर्षे मतदानाचे वय करण्यात आले? तर 81वी, 71वी, 62वी, 61वी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 61वी घटना दुरुस्ती आहे. नेक्स्ट आहे, सरपंचाची निवड कोणाकडून केली जाते? तर गावाच्या मतदारांकडून, ग्रामपंचायतकडून, ग्रामपंचायत सदस्यांकडून, पंचायत समिती सदस्यांकडून, जिल्हा परिषद सदस्यांकडून. तर आपला राईट आन्सर काय येणार? सरपंचाची निवड कोणाकडून केली जाते? तर ग्रामपंचायत सदस्यांकडून सरपंचाची निवड केली जाते. नंतर 36 नंबरचा क्वेश्चन आहे, एका ग्रामपंचायतमध्ये किमान व कमाल ग्रामपंचायत सदस्यांची संख्या मर्यादा असते. तर किती असते कमाल आणि किमान? 5 ते 20, 5 ते 10, 7 ते 17, 5 ते 17. तर आपलं राईट आन्सर आहे 7 ते 17. नेक्स्ट आहे, ग्रामपंचायत आपली कर्तव्ये पार पाडण्यास असमर्थ ठरत असेल तर अथवा कसूर करीत असेल किंवा आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करीत असेल तर त्याला विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्य शासन, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी. तर आपला राईट आन्सर काय ना? राज्य शासनाला अधिकार आहे. ग्रामपंचायत आपली कर्तव्ये पार पाडण्यास कसूर करत असेल किंवा असमर्थ ठरत असेल किंवा दुरुपयोग करत असेल तर राज्य शासन हे बरखास्त पण करू शकतो किंवा विसर्जित त्यालाच म्हणतात. तर नेक्स्ट आहे, सध्या जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष या पदाची मुदत आहे. तर किती आहे मुदत? 2 वर्ष, 2.5 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष. तर आपलं राईट आन्सर काय ना? 2 ते 1+2 म्हणजेच 2-2.5 वर्ष. हे आपलं राईट आन्सर आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या पदाची मुदत. नेक्स्ट आहे, जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव कोण असतो? तर कोण असतो जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव? तर ऑप्शन आहे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामसेवक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव असतो. नेक्स्ट आहे, लास्ट नंबरचा क्वेश्चन आहे, नाला बांध बंदिस्ती करताना बांधाचे मागचे बाजूला ज्या क्षेत्रातून पाणी वाहत येते त्या क्षेत्राला काय म्हणतात? नाला बांध बंदिस्ती करताना बांधाच्या मागच्या बाजूला ज्या क्षेत्रातून पाणी वाहत येते त्या क्षेत्राला काय म्हणतात? तर ऑप्शन आहे जलग्रहण क्षेत्र, जलप्रवाह क्षेत्र, पाणीसाठा क्षेत्र, जमीन संच क्षेत्र. तर आपला राईट आन्सर काय येणार? जलग्रहण क्षेत्र हे आपलं राईट आन्सर आहे. चला तर हे आपण लेक्चर इथेच थांबूया. माझी लेक्चर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा आणि खूप अभ्यास करा जेणेकरून पेपरमध्ये तुमचे मार्क्स वाढतील. चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चर.